कशात? आज आमचा नेक्स्ट डे आहे शूटचा. काही पण मी शूट करू शकले नाही. आता फ्रेश वगैरे झाली, नाश्ता वगैरे करायला आलेली आहे. त्याच्यानंतर मग शूटची तयारी. तुम्ही पण राहा ब्लॉग. आता नाश्ता करतो. चहा पण नाही घेतला मी अजून. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मला चहा पाहिजे. 2 hours later. हाय, चला आता शूट जे कंटिन्यू शूट राहिला होता आमचा तो आता करत आहे. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला. मी कशी दिसते बघा. गाडीवाला या कचऱ्याने काढू. गजब बेइज्जती है. चला सर, कोणतं लोकेशन आहे हो सर? जरासं आमच्या दर्शकांना, आमच्या फ्रेंड्सला सांगा बरं. शिव मंदिराकडे जायचं होतं ना तुला? शिव मंदिरकडे आमचं शूट आहे. हे सर म्हणत आहे आम्हाला फोटो काढायचा. अभी मजा आएगा ना भिडो. तिथे आहे ना लोकेशन भारी आहे. निघाले तर भरपूर असा सपोर्ट द्या आणि मेहनत खूप करू चालू आहे. तर तुम्ही पण पाहू शकता मी कशी दिसत आहे ते पण मला सांगा. नेपाळी मुलगी दिसत आहे. भुरी भुरी. जय महाराष्ट्र मित्रांनो, आमचं सॉन्ग येत आहे मी मेल्यावर ग तुला माझी आठवण येईल ग. तर त्या गाण्याचे दिग्दर्शक आहेत शरद राजभोग सर आणि हिरोईन आहे पूजा पानसरे आणि मी स्वतः अभिनेता म्हणून काम करतो गणेश सिरसाट. दिवानो झालो सॉन्गला जसं तुम्ही प्रेम दिलं तसं त्यापेक्षा जास्त ह्या गाण्याला प्रेम द्या. लव्ह स्टोरी नक्की बघा. खूप जबरदस्त लव्ह स्टोरी आमच्या राजभोग सरांनी तयार केलेली आहे आणि प्रत्येकाच्या प्रेमाचा किस्सा त्याच्यात आठवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे पहिले काय आहेत असं नाही बोलणार हे सगळं काय आहे, पण ज्या लोकांची खरी लव्ह स्टोरी आणि मनातून प्रेम झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप हृदयाला स्पर्श करून जाणारी लव्ह स्टोरी आहे. नक्कीच अश्रू येणार याची गॅरंटी. कारण की स्टोरीज तशी जबरदस्त आहे आणि गाण्याची फिलिंग पण अशी आहे की जर मनाला नाही चरकलं तर आम्हाला विचारा आणि तुमच्या कमेंट प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्याद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र. खूप सारं प्रेम द्या, खूप सबस्क्राईब करा आणि नक्की जाऊन बघा आणि सांगा कसं वाटलं तर तुम्हाला. माझं पण गाणं 30 तारखेला. 2 hours later. हे बघा, हे आमचं आता न्यू लोकेशन आहे. इथं आमचं शूट होणार आहे. ब्लॉक इकडे एक मिनिट आता नका. बॅग घ्यायची आहे का सोबत? ते बंद करा जरा. नाही नको. ब्लॉग बंद करा जरा. बोल नाही एवढं मोठं सामान घेऊन आलो आहे मी. हो ब्लॉग टायमिंग असतो सर. टाइमिंग सगळं शूट ऊन कोणत्या बाजूने काय कसं सोड. यस हिरो कसं दिसतं हिरोईन तुझा? एकदम भारी. नाइस. हिरो तयार झालेला आहे. तुझ्यापेक्षा तर कमीच. सरांना नाही वाटत असं. असेल हिरोईन भारी नाहीये पण हिरोला तर वाटतं हिरोईन भारी आहे. बस सर. हो सर, हिरोईन चांगली नाही वाटत काय? इकडे बघून बोला बरं. कॅमेरा करा. तू माझं टक्कल घेऊ नको. सर ते बंद कर. म्यूट कर. एक डायलॉग मारायचा होता ना. एक डायलॉग मारायचा. सरांना गॉगल लागेल तुला कळत नाही का हिरोईन बारीक आहे. मला गॉगल लागलेला आहे माहित नाही तिला अजून. मला गॉगल लागलेला आहे माझ्या हिरोईनला माहित नाही. ते मला चष्मा घातल्याशिवाय बरोबर नाही दिसणार. असं जर काय इथलं आहे का? बदलतात ना. ज्या लोकांना आपली काल काळजी होती त्यांना आज आपली गरज सुद्धा नाही आहे. मला हे दुःख काय खतम नाही होता बे. बरोबर आहे, सही बोलले. मी चिंता करतो मलाच वाटतं. लोकेशन बघा किती भारी वाटून राहिलं ना. अशा ठिकाणी माहिती आहे का एकदम सुकून मिळतं. मला तर जास्तच
पुढे इकत भेटत सुकून मिळत तेच तर सर विकत नाही भेटत ना. हे बघा महादेवाचं मंदिर किती 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 सुंदर आहे. इथं फोटोज वगैरे काढले आहेत आम्ही. मी तुम्हाला मूर्ती दाखवते. वाव. किती सुंदर वाटते, किती सुंदर वाटते. चला चला सर्व ओरडत आहे बघा. दर्शन वगैरे घेतलं आहे मी. आता शूटला जात आहे. किती सुंदर आहे. आपलं शूट करायचंय. हो सर बिलकुल. मी पागल. तिथे जाशे रडत शूट तरी बाकी आहे. पुढवा चला नाही पैसे बाकी अजून पुढे सारखा. ओम नमः शिवाय. सगळ्यांना गुड मॉर्निंग. मी घरी आली आहे. रात्रीच मी बसलेली तिकडनं. सकाळी घरी पोचली मी आणि झोपली होती थोडीशी. बट अजून उठावं लागलं मला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि असं भरपूर सपोर्ट करा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हमेशा माझ्यावरती राहू द्या, ताकी मी पुढे पण तुमच्यासाठी न्यू ब्लॉग घेऊन येऊ. मला एवढं येत नाही, बट जे येते ना ते मनापासून करते आणि तेच तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करते. असं दिखावेपणा मी दाखवत नाही. जे आहे ते रिॲलिटीमध्ये आहे. आणि खूप भयंकर थकून आहे. असं वाटते परत झोपून जावं. बट थोडंसं तर मी झोपणारच आहे. आणि मला सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. भरपूर असं प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.